114 का बलिदान, 114 का बलिदान, हम सब, हम सब, हम सब, अरे आवाज दो। आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आणि टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे। इथे मोठ्या संख्येने जसं तुम्ही बघू शकता मोठ्या संख्येने आदिवासी बांधव हे आंदोलनाला सुरुवात करून आंदोलन करून राहिलेले आहे आणि यांचं आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीद्वारा हे आंदोलन केलं जात आहे। तर जाणून घेऊया यांच्या काय समस्या आणि यांच्या काय मागण्या आहेत। तर मागील 2 वर्षापासून आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मागील 2 वर्षापासून आमचे सतत आंदोलनं उपोषणं सुरू आहेत आणि आमचं एकच म्हणणं आहे की जे आमचा समाज आहे तो संविधानिक गोंडगोवारी आहे आणि या गोंडगोवारी जमातीला ज्या पूर्ववत आधी ज्या आदिवासींच्या सवलती मिळत होत्या त्या सवलती पूर्ववत मिळाव्या। फक्त प्रश्न असा आहे तो की आदिवासी गोंडगोवारी आम्ही आहोत, परंतु आमच्याकडे जे पुरावे आहेत हे पुरावे गोवारी गवारा आणि गवारी एवढेच आहे। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांकडे 1950च्या पूर्वीचे पुरावे हे गोवारी गवारा आणि गवारी हेच राहणार आहेत आणि सर्वांचे तेच आहेत। परंतु मात्र अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये क्रमांक 18 वर असणारी जी जात आहे ती म्हणजे गोंडगोवारी आणि ही गोंडगोवारी जमात ही आमची आहे आणि हे क्लिअरिफिकेशन 18/12/2020 च्या निर्णयामध्ये पॅरा क्रमांक 83 मध्ये क्लिअरिफिकेशन केलेलं आहे की जी जमात गोंडांची उपजमात आहे आणि जी वाघोबा देवाची, नागोबा देवाची, भिवसन देवाची आणि ढाल देवाची पूजा करणारा जो समाज आहे तोच खऱ्या अर्थानं गोंडगोवारी आहे आणि त्यांचे पुरावे हे गोवारीच राहतील असं क्लिअरिफिकेशन केलं असताना सुद्धा मात्र अनुसूचित जमाती पडताळणीचे समितीचे जे अधिकारी आहेत ते आम्हाला 1950च्या पूर्वीचे गोंडगोवारीचे पुरावे मागतात। क्लिअरिफिकेशन आहे की यांचा पुरावा हा गोवारीच राहणार असं क्लिअरिफिकेशन केल्यानंतर सुद्धा 1950च्या पूर्वीचा पुरावा हा गोंडगोवारी मागत आहे आणि जे की आमच्या समाजाकडे कोणाकडे तो पुरावा नाही आणि महाराष्ट्र सरकार फक्त गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील काही 1-2 गाव आहेत, सोनसरी जे गाव आहेत त्या गावामध्ये फक्त आहे अशा प्रकारचं दाखवण्याचा प्रयत्न करून अख्ख्या समाजाला त्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे आणि जात पडताळणी समिती करत आहे। या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने 1985च्या GR मध्ये जे गोंडगोवारीच्या संदर्भात जी आलेली जी असंविधानिक चुकीची जी माहिती आहे ती दुरुस्त करावी आणि संपूर्ण ज्यांचे पुरावे गोवारी आणि गवारी आहे अशा गोंडगोवारी समाजाला आदिवासीचे पूर्णपणे पूर्ववत सवलती देण्यात याव्या यासाठी सारा संपूर्ण जनसैलाब या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। जसं की आदिवासी बोललो तर आदिवासी लोक जंगलात राहत होते आधीचे पूर्वीच्या काळातले आणि जर आदिवासी जो जंगलात राहत होता त्याच्याकडे तर ते पुरावे असणारच नाही, तर त्यावर तुम्ही काय टीका करा? अगदी बरोबर बोललात तुम्ही। आमच्याकडे आम्ही आदिवासी लोक आहोत, पूर्ण दऱ्याखोऱ्यामध्ये जंगलामध्ये गडचिरोली चंद्रपूरच्या ज्या ठिकाणी गोंड समाज आहे, ज्या ठिकाणी प्रधान समाज आहे त्या ठिकाणी आमचा समाज आहे आणि अख्खा आमचा समाज हा गायी चारण्याचं काम करतो। गावाच्या किंवा गोंड राजे जे असायचे त्या गोंड राजांच्या गावामध्ये किंवा त्या वाड्यांमध्ये असणाऱ्या ज्या गायी असायच्या त्या गायी चारण्याचं काम आम्ही आधी कित्येक काळापासून ते करत आहोत। आज आमच्याकडे आजही आमचा बराच समाज हा गायी चारण्याचंच काम करतो गावामध्ये। तर त्यामुळे दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा कुडाची घरं असणारा आमचा समाज आणि जो की आमचे स्वतःचे पेंठाणे आहेत, आमच्या भिवसन देवाचे देव आहेत, आम्ही देवा आंघोळीला नेत असतो अशा प्रकारे। या ठिकाणी तुम्ही दाखवतो तुम्हाला हे जे आहेत आमचा ढाल देव आहे, उचलून दाखवा तुम्ही आणि थोडंसं हे आमचा ढाल देव आहे आणि हे ढाल आहेत आमची पाहंदी कुपारलिंगूचं आणि रायतळ जंगो मातेचं आमचं हे प्रतीक आहे। यांची पूजा आम्ही करत असतो आणि हे जे याचं जे वर्णन सुप्रीम कोर्टाच्या पॅरा क्रमांक 83 मध्ये आलेलं आहे याची जी पूजा करणारा जो समाज आहे हा समाज खऱ्या अर्थाने गोंडगोवारी आहे असं स्पष्ट केलेलं आहे आणि याचं फक्त पूजन आमचा समाज करत असतो आणि दुसरं कोणी करत नाही। त्यामुळं आम्ही हक्कदार आहोत आणि फक्त आमच्याकडे पुरावे नसल्या कारणाने मात्र आम्हाला आमच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे आणि म्हणूनच
याच्यासाठीच आम्हाला याच्यापूर्वी वडनेस समिती नेमल्या गेलेली होती. वडनेस समिती गोंडगोवारींचा अभ्यास करण्यासाठी नेमल्या गेली होती आणि वडनेस समितीचा अहवाल अजूनपर्यंत प्राप्त 1.5 वर्ष झाला अजूनपर्यंत प्राप्त झाले नाही आणि प्राप्त झाला तर नाहीच, परंतु मात्र वडनेस समितीचा आधार घेऊन गोवारी संनियंत्रण समिती नेमली आणि आदिवासींच्या धर्तीवर आम्हाला एक GR काढला आणि एसबीसी गोवारी यांना शिक्षणासाठी इंग्रजी शिक्षण देण्यात यावं अशा प्रकारचा GR काढून आमच्यावर पुन्हा अन्याय करण्याचं काम, थोपवण्याचं काम सरकार केलेलं आहे. म्हणजे गैर आदिवासी दाखवण्याचं काम सरकारने केलेलं आहे. तर अशा प्रकारे सरकारने आमच्यासोबत खेळी करू नये अशा प्रकारची आमच्या आग्रहाची विनंती आहे की आमचा जो न्याय आहे तो न्याय आम्हाला मिळाला पाहिजे. या ठिकाणी सन्माननीय आमच्या सोबत आहेत आमचे विनायकजी वाघाडे, गडचिरोलीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते. त्यांना तुम्ही काही गोष्टी तुम्ही विचारू शकता गडचिरोली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये. साहेब, जसं मागील तुम्ही बोललेले की 2 वर्षांपासून तुम्हाला न्याय मिळालेला नाहीये, तर यावेळेस जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तुमच्या किंवा ते या सत्रामध्ये तुमच्या जर मागण्या पूर्ण झालेल्या नाही तर हे जे आंदोलन सौम्य स्वरूपात दिसून राहिलेलं आहे आता ते त्याची रूपरेषा काय राहील पुढली? याच्या पुढे हा गोंडगोवारी समाज उग्रावस्थेत येईल. 1994ला 114 लोक शहीद झाले त्यांचं. आणि आताची आमची मूळ मागणी आहे की 24 एप्रिल 1985ला महाराष्ट्र शासनाने जो GR काढला त्या GR मध्ये अनुक्रमांक 18वर गोंडच्या उपजमाती आहेत, त्याच्यामध्ये गोंडगोवारी आमची जमात आहे. आणि ही जमात पूर्ण विदर्भात पसरला आहे असं भारत सरकारचा राजपत्र 1976 कलम 108 मध्ये नोंद केली आहे की ही जमात पूर्ण विदर्भात आहे. त्यानुसार या 85 GR मध्ये संविधानिक दुरुस्ती करण्यात यावी ही आमची पहिली मागणी आहे. 85 GR मध्ये आहे की ही फक्त कुरखेडा तालुक्याचं आहे, फक्त गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड्यातील ही असंवैधानिक नोंद वगळण्यात यावी. भारत सरकारच्या 1976च्या कायद्यातील कलम 108 अंतर्गत दुरुस्ती करण्यात यावी. दुसरी मागणी आहे आमची या मोर्चाची की 85 GR मध्ये गोंडगोवारीची संस्कृती नमूद नाही हे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांनी आम्हाला लेखी दिलं आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिनांक 18/12/2020च्या निर्णयात मुद्दा क्रमांक 83 मध्ये सरळ लिहिला आहे की जी जमात वाघोबा नागोबा देवाला पुजतो आणि ही जी जमात ढालपूजा करतो या जमातीचा जन्म झाल्यानंतर 7 दिवसांनी सुतूक 12 दिवसांनी बारसा करतात, मृतास माती देतात अशा प्रकारची संस्कृती पाळणारा समुदाय तो म्हणजे गोंडगोवारी. अशा प्रकारची जी संस्कृती आहे ती महाराष्ट्र सरकारनं 85 GR मध्ये दुरुस्ती करावी. साहेब, मागण्यांबद्दल साहेबांनी सांगितलेलं आहे. आपली पुढची वाटचाल काय राहील जर तुमच्या मागण्या याही वेळेस पूर्ण नाही झाल्या, याही सत्रामध्ये पूर्ण नाही झाल्या तर? मागील आमदार खासदारकीच्या निवडणुकीमध्ये हा समाज बहिष्कार टाकला होता आणि बहिष्कार टाकून आपला जो हक्क अधिकार आहे, आमचा संविधानिक जो हक्क अधिकार आहे बहिष्काराचा, त्या अनुषंगानं या येणाऱ्या सरकारला जागृत व्हावी अशा प्रकारची या समाजानं संघटनेनं बहिष्काराची भूमिका केली होती. यापुढं सरकार BJPचं आहे. वडनेस समिती नेमली, त्या वडनेस समितीचा अहवाल सरकारकडे आहे. या सरकारनं आमच्या ह्या संविधानिक मागण्या पूर्ण कराव्या न केल्यास यापुढे सुद्धा ही संघटना शासनाच्या विरोधात उग्र धोरण करेल अशा प्रकारची या समाजाची धारणा झालेली आहे. त्या अनुषंगानं राज्य सरकारने या आमच्या संविधानिक बाबीचा विचार करावा अशी या संघटनेची माहिती आहे. या तुमच्या आंदोलनाच्या संबंधित तुम्ही अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना याच्या आधी निवेदन दिलेले? यापूर्वी नागपूर बंद केला होता मागच्या वर्षी 23ला. नागपूर बंद झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने मुंबईला आमचं एक शिष्टमंडळ बोलावलं. त्या शिष्टमंडळात ठरलं की महाराष्ट्राचा जो अधिवक्ता आहे आणि आदिवासी विभागाचे जे मुख्य सचिव आहेत ते सर्व मंत्र्यांचे सचिव होते. त्यांनी समिती ठरवली, समितीने चौकशी केली आणि चौकशीनंतर अहवाल महाराष्ट्र शासनाला दिला. त्या महाराष्ट्र शासनाने तसा GR काढावा, दुरुस्ती करावी. आमचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाचा मुद्दा क्रमांक 83 नुसार संस्कृती आणि 31 नुसार मूळ पुरावे गोवारीच असतील. गोवारी या सुप्रीम कोर्टाच्या दोन्ही मुद्द्याचं 85 GR मध्ये समाविष्ट करून क्षेत्रबंधन हटवावं एवढी आमची मागणी आहे. जर साहेब यावेळेस जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आदिवासी समाज हा शांत बसून फक्त आंदोलनच करणार की समोर काही वाटचाल? नाही, उग्र आंदोलन करणार, सामूहिक दृष्टिकोनातून उग्र आंदोलन करणार. मी सांगतो साहेब, आपला हक्क नाही मागण्यासाठी गोंडगोवारी समाज संघटनेतर्फे असं निवेदन देतो की माझ्या समाजाच्या जर गव्हर्नमेंटने शासन मान्य नाही केले, साहेब थोडेसे आम्ही आदिवासी आहोत, अजून गव्हर्नमेंटने आमचा आदिवासी हक्क हिरावलेला आहे. एखाद्या नेत्याच्या चुकीमुळे, एखाद्या कटकारस्थानामुळे आमचा समाज दुरावस्थेत आहे आणि त्या दुरावस्थेत समाजाला आम्ही नाही हक्काला आदिवासी असून
आमच्यापासून जो आमचा हक्क हिरावलेला आहे तो जोपर्यंत आम्हाला हक्क मिळत नाही, येणाऱ्या आज अधिवेशन आजच्या तारखेत समोरच्या तारखेत येत्या 6-12 महिन्यात आम्ही नागपूर का आमच्या हक्काप्रमाणे नागपूर जाम करून देऊ. आम्ही नागपूरला आमच्या समाज होऊन देऊ. आणि महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत हे नागपूरचे आहेत. त्यांना गाज गोवारी समाजाबद्दल जर असता असाल समाधान असाल तर गोवारी समाज जर मुख्यमंत्री जे आज नागपूरमध्ये आहेत का विदर्भात आहेत आणि हा समाज काय आहे हे जर त्यांना जर समाधान वाटत असेल तर त्यांनी आमच्या निर्णयाची मागणी करावी आणि आमची मागणी मंजूर करावी हे मी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो. विरोधी पक्षांनाही मालूम आहे सर. नाही, सर्वांना मालूम आहे. विरोधी पक्षांनाही मालूम आहे आणि शासकीय पक्षालाही मालूम आहे. त्यांनी दोन्ही मिळून मिसळून करायला पाहिजे का माननीय मुख्यमंत्री निवेदन गोवारी समाजाची स्थिती काय आहे म्हणून त्यानुसार त्यांनी ह्या करायला पाहिजे. तर हे होतं गोंडगोवारी आदिवासी जमात समाज बांधव संघटना आहे, त्यांना विरोध आहे. आपण समितीद्वारा केलेल्या सगळ्यांनी खाली आंदोलनाचा बसा. मुख्य त्यांचा लवकरच आपलं मागणी शिष्टमंडळ आणि येणार प्रश्न. आहे. पण यावेळेस त्या दिसून येत आहे की त्या गोंड शिष्टमंडळाला समाज बोलावलं जो की आदिवासी ते समाज असतो तो शिष्टमंडळ लवकरच यावेळेस येत आहे. फक्त सौम्य प्रदर्शन किंवा आंदोलन करून थांबणार नाहीये. त्यांची समोरची अरे स्वामी कोणीच येऊ नये. कृपा करून पाऊल एका उग्र आंदोलनाकडे जाण्याची शक्यता आहे. अशाच काही न्यूज साठी बघत राहा महान्यूज 7. कोणती याला विनंती नागपूरहून करतो. प्रवीण युट्यूबचे भोंडवे याने इकडे याची कृपा करावी. नागपूरवरून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सूर्यवंशी सोबत मी अनुराग नंदकिशोर शिंदे, महान्यूज 7.